आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकेल. भाऊ बहिणीचा सल्ला घ्या. शाळेत मुलांना अभ्यासात रुची नसल्यामुळे त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला निराशा देणारे आहे. प्रेम आणि रोमांस तुमचा मूड आनंदी राखतील. उद्यमशील लोकांसोबत भागीदारी कराल. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल. उपाय: दारूच्या सेवनाने मंगळ बिघडतो, म्हणून परिवाराच्या सुखासाठी याचा त्याग करा. आता पुढची रास वृषभ रास. आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा अपेक्षा उद्ध्वस्त करून टाकतात. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. विनाकारण संशय नात्याला खराब करण्याचे काम करते. तुम्ही आपल्या प्रेमीवर शक करू नका. जर कुठल्या गोष्टीला घेऊन तुमच्या मनामध्ये त्यांच्या प्रती संशय आहे तर त्यांच्या सोबत बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. उपाय: दुधात हळद एकत्र करून अंघोळ करा आणि कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद मिळवा. आता पुढची रास मिथुन रास. तुमच्या भावना खास करून रागावर नियंत्रण ठेवा. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकतात. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाही. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. तुमचे चुंबक सदृश सदा हस्तमुख प्रसन्न व्यक्तिमत्व आणि वागणे इतरांचे हृदय जिंकून घेईल. तुमचा जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही असे तुम्हाला वाटेल, पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की तुमचा जोडीदार तुमच्यासाठीच तयारी करत होता. उपाय: चिंचेच्या झाडाला नियमितपणे पाणी टाकल्यास आरोग्य उत्तम होईल. आता पुढची रास कर्क रास. आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. जर तुम्ही विवाहित आहेत तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप समाधान लाभेल. ही अशी वेळ आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. उपाय: वाढीव आर्थिक परिस्थितीसाठी एक केळीचे झाड लावा, त्यास वाढवा आणि त्याची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. शरीराला तेलाने मसाज करून तुमचे स्नायू मोकळे करा. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल.
आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. तुमच्या वैवाहिक आयुष्याचा संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. उपाय: करिअरच्या वृद्धीसाठी तुळशीचे रोप लावा आणि त्याला वाढवा. ते घरातील केंद्रीय स्थानावर कब्जा करतो. आता पुढची रास कन्या रास. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या, अन्यथा त्यांचा रोष ओढवून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरी पेशातील लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टींपासून वाचण्याची आवश्यकता आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. चांगले जेवण, सुवास आणि आनंद या तिन्ही घटकांचा संगम होऊन तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत छान वेळ व्यतीत कराल. उपाय: गरीब आणि गरजू लोकांना लोखंडाच्या भांड्यात दान द्या आणि कौटुंबिक गोष्टींना आनंदी ठेवा. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. तुमच्या जवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये असेल. नवीन संयुक्तिक उपक्रम सुरू करण्याचा विचार असेल तर त्वरेने निर्णय घ्या. सध्या ग्रह आपणास अनुकूल आहेत. तुम्हाला जे हवे आहे ते करण्यास घाबरू नका. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणींसोबत घरात काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ करू होईल. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. उपाय: गंगाजल पिणे आरोग्यासाठी शुभ असेल. आता पुढची रास वृश्चिक रास. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर राहा. तुमचा जोडीदार आज रोमॅन्टिक मूडमध्ये असेल. नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर हा बदलत्या काळाशी जुळवून घेण्यासाठी महत्त्वाचे आहे. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तुमचे असणे हे त्याच्यासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दांत व्यक्त करेल. उपाय: कुटुंबात आनंद वाढवण्यासाठी पिंपळाच्या झाडावर भगवे चिन्ह लावा आणि झाडाला एक पातळ पिवळा धागा बांधा. आता पुढची रास धनुरास. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. कामानिमित्त खासगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावी बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकार्याकडून टीका होईल. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल, परंतु तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे. उपाय: आपल्या करिअरमध्ये उत्कृष्ट प्रगती करण्यासाठी आपल्या प्रवेशद्वारावर 7 खिळे लावा. आता पुढची रास मकर रास. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा
आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात, त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. दुसऱ्याच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केली तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या खेळकर खवडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. तुमच्या योजना आहे तशा राबविण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल, त्यात खूप अडचणी येतील. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. उपाय: घरामध्ये एक्वेरियम स्थापित करून माशांना चारा खाऊ घातल्याने धनामध्ये वृद्धी होईल. आता पुढची रास कुंभ रास. मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषतः सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. बऱ्याच कालावधीनंतर मित्रमंडळींशी भेटण्याचा विचार केल्यास मन आनंदाने उचंबळून येईल. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. उपाय: आपल्या दररोजच्या आहारात वेलची खा, याने तुमची समृद्धी वाढेल. आता पुढची रास मीन रास. तुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही राग जाळून टाका, नाहीतर राग तुम्हाला जाळून भस्मसात करेल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. आजच्या दिवशी काळजी करू नका, आपले दुःख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. उपाय: हनुमानावर सिंदूरचा चोळा वाहिल्याने आरोग्य चांगले राहील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.